नमस्कार. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण मागच्या सेशनमध्ये पाचवा अध्याय सुरू केला होता. स्लाइड शेअर करते. पाचव्या अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग. थोडासा एक छोटा रिकाप घेऊया आणि आपण पुढे कंटिन्यू करूया. मागच्या सेशनमध्ये आपण कर्मसन्यास योग पाचव्या अध्यायाचं 1 ते 9 सूत्र बघितली होती. योगा ऑफ डिटॅच्ड ऍक्शन. हा, एकच मिनिट. आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये टोटल 29 सूत्र आहेत. एकच. हा. सो 29 सूत्र आहे. त्याच्यामध्ये टोटल छोटासा चॅप्टर आहे. भक्तियोगच्या पेक्षा थोडासा मोठा आहे. 20 सूत्र होती आहेत त्याच्यात. सो एक छोटासा रिकॅप घेऊया पुन्हा. पुनस्मरण. अर्जुनाचं कन्फ्युजन होतं. बिचारा पहिला सांख्ययोग, मग कर्मयोग, कर्मसन्यास योग. सो बिचारा कन्फ्युज होतो आणि विचारतो की पहिल्या ह्याच्यामध्ये तू सांख्ययोग सांगितलास, दुसऱ्या ह्याच्यामध्ये कर्मयोग सांगितलास, नंतर ज्ञानकर्मसन्यास योग सांगितलास आणि आता कर्मसन्यास योग सांगतो आहेस. बऱ्याच स्टुडंट्सना सुद्धा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा चॅप्टरमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. पण थोडंसं इन डिटेलमध्ये स्टडी केलं तर समजतं की ते वेगवेगळे विषय आहेत. ओके. सो अर्जुन काय म्हणतो की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी यच्छेयम एतयोः एकम तन्मे ब्रूहि निश्चितम. म्हणजे तू मला एक काय ते निश्चित सांग, आता जास्त मला कन्फ्यूज करू नकोस असं. सो कर्मसन्यास आणि कर्मयोग आपण मागच्याला बघितलं होतं की कर्मसन्यास, ज्ञानयोग हा विवेकानंदांनी दिलेला शब्द आहे किंवा टर्मिनॉलॉजी आहे. पुढे आत्ता गेल्या शतकामध्ये किंवा गेल्या 19व्या शतकामध्ये, 18व्या 1890s किंवा 1870s नंतर. सो ज्ञानयोग हा शब्द भगवद्गीतेमध्ये वापरलेला नाही. त्याच्याऐवजी कर्मसन्यास योग असा शब्द वापरलेला आहे किंवा संन्यास योग किंवा सांख्य योग असा शब्द ज्ञानयोगाला वापरलेला आहे. कारण ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग, कर्मयोग हे प्रचलित असलेले आत्ताचे टर्मिनॉलॉजी की आत्ताचे शब्द आहेत. पण भगवद्गीता तरचं ओरिजिन आपल्याला माहिती आहे, खूप जुनं आहे, एन्शंट आहे. सो त्यावेळेला कर्मसन्यास योग आणि कर्मयोग ह्याच्यातला डिफरन्स श्रीकृष्ण सांगतो आहे की संन्यासः कर्मयोगश्च निश्चयस्करौ उभौ. म्हणजे हे दोन्हीही श्रेयस्कर असेच आहे. त्यातला एक फायनल सांगता येणार नाही. तरीही जर तुला फायनलच हवा असेल, फायनल डिसिजन, तयोः तू कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. म्हणजे काय की तरी सुद्धा कर्मसन्यास किंवा ज्ञान योग किंवा सांख्ययोग ह्याच्यापेक्षा कर्मयोग हा विशेष आहे. श्रेयस्कर तर दोन्ही आहेत, पण त्याच्यामध्ये विशेषत्वाने कर्मयोग ह्याचं वैशिष्ट्य जास्त आहे. का? तर तो पुढे सांगतो आहे की ज्ञेयः सह संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती. म्हणजे जो कोणाचा द्वेष करत नाही, कुठली अपेक्षा करत नाही, त्याला तू नित्य संन्यासी असं म्हणू शकतोस. नकारांत शब्द आहे नित्य संन्यासीन. निर्द्वंद्व महाबाहो ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. का बरं? तर तो हे महाबाहो तो निर्द्वंद्व राहतो. म्हणजे दोन्ही जे पेअर्स ऑफ ऑपोजिट्स आपण बघतो, सुख दुःख, पुण्य अपुण्य, दिवस रात्र, ह्याच्यामध्ये तो यश अपयश, ह्याच्यामध्ये तो सुखी राहतो किंवा स्टेबल राहतो आणि कुठल्याही बंधाला प्राप्त होत नाही, कुठल्याही कर्मबंधनामध्ये तो अडकत नाही. तो हे पुढे सांगतो आहे चौथ्या सूत्रामध्ये की हे दोन डिफरंट पाथ नाही आहेत. सांख्ययोग आणि कर्मयोग हे किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग, कर्मसन्यास योग आणि कर्मयोग हे दोन वेगवेगळे पाथ नाही आहेत. तर सांख्ययोगौ पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः. म्हणजे हे पृथक आहेत असं कोण म्हणतं? बालाः प्रवदन्ति. बालाः म्हणजे अज्ञानी लोक असं म्हणतात की सांख्ययोग वेगळा, कर्मयोग वेगळा असं अज्ञानी लोक म्हणतात. न पंडिताः, पंडित किंवा ज्ञानी लोक त्यांना वेगवेगळं मानत नाहीत, त्यांना दोन प्रकार मानतात. एकम अपि आस्थितः सम्यक उभयोः विन्दते फलम. म्हणजे एक जरी तो प्राप्त करून घेतला किंवा त्याला त्या मार्गावर तो चालायला लागला तरी दोघांचीही फळं त्याला मिळतात. उभयोः सम्यक उभयोः विन्दते फलम. हा, हा, सॉरी. तर पुढच्या श्लोकामध्ये तो काय म्हणतो आहे की सांख्ययोग किंवा कर्मसन्यास योग हा कर्मयोगाच्याच इक्वल आहे किंवा बरोबरीचा आहे. यत सांख्य का सांगतो आहे तसं? तर यत सांख्यैहि प्राप्यते स्थानम तद योगैहि अपि गम्यते. म्हणजे जे सांख्ययोगाने तुला जे स्थान किंवा जी शांती किंवा जे मोक्ष तुला प्राप्त होणार आहे तो योग कर्मयोगाने सुद्धा प्राप्त होणार आहे. एकम सांख्यम च योगम च यह पश्यती स पश्यती.
म्हणजे सांख्ययोग आणि किंवा ज्ञानयोग आणि कर्मयोग ह्यांना जो एकच मानतो तोच मनुष्य खरा योग जाणतो. ओके. पुढे तो काय म्हणतो आहे की दे आर इंटरलॉक्ड. संन्यासः तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः. म्हणजे दे आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. सो संन्यासः तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः. म्हणजे संन्यासी मनुष्य किंवा सांख्ययोग फॉलो करणारा मनुष्य, संन्यासी योगी अयोगतः म्हणजे कर्मयोगाशिवाय दुःखी होतो. किंवा कर्मयोगाशिवाय जर तू म्हणजे मी जर मागच्या वेळेला सांगितलं होतं की लेफ्ट हँड आणि राईट हँड, माय लेफ्ट हँड इज बेस्ट, माय राईट हँड इज बेस्ट असं कंपॅरिझन होत नाही. दे बोथ आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. सो मला हा एकच हात हवा असं आपण म्हणू शकणार नाही. सो लेफ्ट हँड किंवा संन्यासी योग जर कर्मयोगाशिवाय संन्यासी योग हा किंवा ज्ञानयोग हा दुःखकारक होऊ शकतो. आणि योगयुक्त मुनीर ब्रह्म न अचिराणादी गच्छती. म्हणजे कर्मयोग करता करता जर ज्ञानयोग मिळवत असू आपण किंवा आपण शिकत असू तरच तो अचिरेणादी गच्छती. तो शांतीला किंवा मुनीर ब्रह्म अवस्थेला लवकरात लवकर किंवा त्वरित प्राप्त होतो. त्यामुळे कर्मयोगाशिवाय ज्ञानयोग हा काय म्हणू आपण त्याला अपुरा आहे किंवा त्याच्यामुळे दुःख प्राप्त होऊ शकतं. असं म्हणून कर्मयोग विशेष आहे. फ्रुट्स ऑफ कर्मयोगा तो पुढच्या ह्याच्यात सांगतो की योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन् अपि न लिप्यते. म्हणजे अशा प्रकारचा योगयुक्त ज्याने कर्मयोग ज्ञानयोग ग्रहण केलेला आहे आणि तो कर्मयोग पण करतो आहे अशा प्रकारचा जो योगी मनुष्य असतो किंवा आत्मा असतो योगयुक्त, तो काय कसा असतो? विशुद्ध आत्मा. त्याच्या आत्म्यावरचे जे वाईट संस्कार असतात पूर्वजन्मातले संचित संस्कार ते नष्ट होतात, तो शुद्ध होत जातो. विजित आत्मा, तो आत्म्याला जिंकून घेतो, तो जितेंद्रिय होतो, त्याची सगळी इंद्रिय त्याच्या कंट्रोल्समध्ये असतात, जितेंद्रिय होतो. आणि सर्व भूतात्मा म्हणजे सर्व भूतांमध्ये स्वतःच्या आत्म्याची सावली बघणारा असा तो आत्मा या पृथ्वीवर सगळ्या प्रकारची कर्म करत असताना सुद्धा कुठल्याही कर्मबंधनामध्ये अडकत नाही. आणि त्याच्यामुळे आणि त्या अडकत नाही म्हणजे काय होतं? त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं की त्याला ऍक्च्युली स्पीकिंग या पृथ्वीवरचं जे रिअल नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे ते प्राप्त होतं. आणि ते ज्ञान काय आहे? तर माइंडफुलनेस, की अहम नैव किंचित करोमी अहम, हे त्याला प्राप्त होतं. तो 8व्या आणि 9व्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे की नैव किंचित करोमी इति युक्तः मन्येत तत्वविद. मग पुढे पश्चन शृण्वन स्पृशन जिघ्रन म्हणजे या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत की ऐकणे, बोलणे, वाचणे, चालणे, पापण्यांची उघडझाप, जे काही आपण करत असतो ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तो इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते. म्हणजे इंद्रिय जी आहेत किंवा जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपल्या बॉडीमधले जे काही ऑर्गन्स आहेत किंवा ज्या काही इंद्रिय आहेत ते त्यांच्या विषयांमध्ये लिप्त आहेत असं म्हणून मी काहीच करत नाहीये. सो इथं मी मागे ऑटो पायलट मोडचं उदाहरण दिलं होतं की पायलट, विमानामध्ये पायलट असतो पण सुरुवातीला तो म्हणजे टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेलाच तो ऍक्टिव्ह असतो. बाकी मध्ये ऑटो पायलट मोडवर जातं विमान. फारसं त्याला काही बघायची गरज पडत नाही. फार इमर्जन्सी काही प्रॉब्लेम्स आले तर पायलट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतो. त्यामुळे मॅन्युअल किंवा ह्युमन इन्व्हॉल्वमेंट हल्ली टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे की ह्युमन इन्व्हॉल्वमेंट कमी असते, तो ऑटो पायलट मोडमध्ये जातो. तसा तो इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते. म्हणजे इंद्रियांच्या त्या विषयांमध्ये कारभार करत आहेत. मी ज्या ज्या गोष्टी बोलते, चालते, ऐकते, उठते, बसते ते त्याच्या त्याच्या ह्याच्यात चाललेले आहेत. त्यामुळे मी काहीच करत नाहीये. नैव किंचित करोमी इति, हे ज्ञान म्हणजे मी मी काहीही करत नाही, आय एम नॉट अ डुअर, हे आत्मज्ञान असं वाचायला भरपूर पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं. पण ह्याचा साक्षात्कार होणं किंवा हे पटणं ह्याला आत्मज्ञान किंवा त्याला ज्ञान संन्यास योग असं म्हटलेलं आहे किंवा संन्यास योग असं म्हटलं आहे. ते पटलं पाहिजेत की ते मनामध्ये रुजलं पाहिजे. ओके. वाचलेलं अनेक वेळा असतं आपण. सो आपण इथपर्यंत मागच्या वेळेला आलो होतो. ओके. सो आता मी थोडंसं मॅक्सिमाइज करते. सो अशा प्रकारच्या आत्म्याच्या बाबतीमध्ये किंवा अशा प्रकारच्या संन्यास योगीच्या बाबतीमध्ये काय होतं तर त्याचा अनटच ॲटिट्यूड असतो. अनटच म्हणजे तो कुठेही स्पर्श करत नाही कुठल्या गोष्टीला. स्पर्श करत नाही म्हणजे शब्दाचा अर्थ नाही घ्यायचा इथे. तो सगळ्यांपासून दूर असतो. एकच मिनिट, हे काय झालं? हा. ब्रह्मणी आधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र मीवांभसा.
संधी विग्रह करूया. ब्रह्मणी आधाय, यण संधी आहे. कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न सह पापेन, विसर्ग संधी आहे, विसर्गस्य लोप अस्ति. सह पापेन पद्मपत्रम इव अंभसा. पद्मपत्रम इव, इव अंभसा मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे, इवांभसा झाले ते. सो याचा हे कसं होतं की ब्रह्मणी आधाय, म्हणजे अशा प्रकारच्या ब्रह्मावस्थेमध्ये किंवा शांतीमध्ये किंवा माइंडफुलनेस मध्ये जो स्थित राहतो, आधाय लेबंत प्रत्यय आहे, आधाय यह संगम संगम त्यक्त्वा, म्हणजे जो मनुष्य संग किंवा आसक्तीचा त्याग करून कर्माणि करोती, यह संगम त्यक्त्वा कर्माणि करोती, म्हणजे आसक्तीचा त्याग करून किंवा कर्मफळाची अपेक्षा सोडून जो कर्म करत राहतो, त्याच्या बाबतीमध्ये काय होतं की सह पापेन न लिप्यते, तो पापानी किंवा कुठल्याही प्रकारच्या पापकर्मानी किंवा कर्मबंधनानी तो अडकत नाही किंवा त्याला ते लागू पडत नाहीत. लिप लिप धातू आहे, म्हणजे त्याला ते चिकटत नाहीत असं त्याला म्हणायचं आहे, म्हणजे ते त्याच्यात अडकत नाहीत. कशा प्रकारचं, तर एक उदाहरण तिथे दिलेलं आहे, दृष्टांत दिलंय की पद्मपत्रम इव अंभसा. आता तुम्ही कमळाची पानं जर बघितली असतील तर ती असतात पाण्यामध्येच, पण तरी सुद्धा ती म्हणजे कमळाच्या पानावरचं पाणी असतं ना, ते अलिप्त असतं, तसे मोतीबिंदू सारखं दिसतं. कमळाचं पान पाण्यामध्येच असतं पण ते पाण्यात भिजत नाही. ओके, तर ते त्याच्यावरचं पाणी असेल तर ते असं मोत्यासारखं दिसतं, असं ठिपक्यासारखं पाण्याचे थेंब त्याच्यावर, म्हणजे पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्याशी त्या पद्मपत्राची किंवा त्या कमळाच्या पानाची ते त्याच्याने लिंपत नाही, त्याच्याने ते भिजत नाही. ओके, का, तर त्याला एक प्रकारचा विशिष्ट जेल किंवा एका प्रकारचा द्राव असतो त्या कमळाच्या पानावर. तो माणसाच्या बाबतीमध्ये आहे ज्ञान. का त्याला लिंपत नाही किंवा का या संसारात राहून सुद्धा ते संसारातल्या पापांशी त्यांची लिंपता होत नाही किंवा ते अडकत नाहीत त्याच्यामध्ये, कारण ज्ञानामुळे. ओके, सो जसं कमळाचं पान हे पाण्यापासून अलिप्त राहतं बिकॉज ऑफ त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याची केमिकल कंपोजिशन तसं आहे, तर तसं आहे ज्ञान माणसाच्या बाबतीत. ज्ञानासारखं जसं कमळाचं पान अलिप्त राहतं तसं हा ज्ञान संन्यासी मनुष्य हा संसारामध्ये राहून सुद्धा तो अलिप्त असतो. मग तो काय करतो, मग तो राहतोच कशाला इकडे संसारामध्ये, तर त्याचं राहण्याचं एक कारण आहे. म्हणजे ज्ञान मिळवल्यानंतर मग तो आता का कर्म करतो आहे, तर त्याचं एक कारण आहे. तो काय करतो आहे इथे संसारात राहून, चित्तशुद्धी बाय कर्मयोगा. का कर्म करतोय, त्याच्या कर्म करण्याची काही कारण आहे. सो कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैः अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. संधी कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि, विसर्गस्य रेफा. योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये, सवर्ण दीर्घ संधी. तो काय करतो योगिनः, म्हणजे अशा प्रकारचे योगी बहुवचन आहे, प्रथमा बहुवचन. योगिनः कर्म कुर्वन्ति, कशा प्रकारे कर्म करतात की केवलम, केवलम आहे शब्द, केवलम कायेन, म्हणजे काया म्हणजे शरीर, शरीरानी, मनसा म्हणजे मनानी, तृतीया एकवचन आहे सगळ्यांची, बुद्ध्या म्हणजे बुद्धीनी, इंद्रियैही म्हणजे इंद्रियांनी, बहुवचन आहे तृतीया, ह्यांनी कामं करत राहतात. कशा प्रकारची, संगम त्यक्त्वा, म्हणजे संग आसक्तीचा त्याग करून कर्म करत राहतात. कशासाठी, शेवटचा शब्द फार महत्वाचा आहे की आत्मशुद्धये, आत्मशुद्धी असा प्रातिपदिक आहे, चतुर्थी एकवचन. आत्मशुद्धीसाठी आपण वारंवार आपण बिलीव्ह करतो, हिंदू सनातन संस्कृती, वैदिक विजडम, इंडियन विजडम बिलीव्स इन रिकार्नेशन. हा एकच जन्म नाही, ह्याच्या आधी आपण अनेक जन्म घेऊन झालेले आहेत. गेले 40-50 वर्ष आपण इथे आहोत. किती दिवस जन्म आहोत आपण पृथ्वीवर, अनेक दिवस आहोत. कॅल्क्युलेशन करा, 365 इंटू 40, 45, 50 जे काय आहे ते, तेवढे दिवस आहोत. पण रोज झोपतो, रोज उठतो, रोज झोपतो, रोज उठतो. तसा रोज म्हणजे काही वर्षांनी पुन्हा जन्म होतो, मृत्यू होतो, जन्म होतो, मृत्यू होतो. सो हे सुद्धा फॅक्टर्स आहे. फक्त काय की दिवसांचं कॅल्क्युलेशन आपल्याला काल काय झालं ते आठवतंय आणि मागच्या जन्मी काय झालं ते आठवत नाही. सो लेट्स नॉट गेट फोकस. सो अनेक जन्म आहेत तो तर 5च्या जन्मामध्ये ज्या ज्या प्रकारच्या काही गोष्टी आता असं तुम्हाला समजतं की काल
माझा एक थॉट प्रोसेस होती ती बरोबर होती, पण आज आल्यानंतर असं वाटतं नाही नाही, मी काल तसा विचार करायला नको होता. काल समजा दुपारी, आता वाजलेत किती, 11 वाजलेत, काल 11 वाजता एखादी गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये होती आणि ती तुम्हाला त्यावेळेला बरोबर वाटत होती, पण आज इथे 24 तासानंतर आल्यानंतर वाटत होतं की अरे नाही नाही, ते चुकीचं होतं, तसं आपण वागायला नको होतं. बरोबर आहे. तसंच पाठच्या जन्माचं, त्याच्या पाठच्या जन्माचं पण असतं. त्या त्या वेळेला माणसाला बरोबर वाटतं, पण नंतर काही गोष्टी त्या त्या वेळेला चुकीच्या असतात, त्या नंतर समजतात. मग ते संस्कार, ती जी शुद्धी, ती जी अशुद्धी झालेली आहे, ती शुद्ध करायची असते. मग मी आज काय करेन की नाही नाही, जे काय मी काल वागले आहे 11 वाजता, ते जाऊन मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन आज. जर चुकलं असेल तर व्यवस्थित चांगलं झालं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर मला माझी चूक जाणवली तर मी ती शुद्ध करायचा प्रयत्न करेन. सेम विथ द बर्थ्स, सेम विथ द जन्मांच्या बाबतीमध्ये आहे. सो दे डू ऑल दिस कर्मास विथ दिस काइंड ऑफ ॲटिट्यूड, अनटच्ड ॲटिट्यूड, ओनली फॉर द पर्पज ऑफ सेल्फ प्युरिफिकेशन. Okay, so yogis, while giving up attachment, performs all actions with their body, senses, mind, and intellect only for the purpose of self purification. आत्मशुद्ध ये, आत्मशुद्धीसाठी हा एकमेव पर्पज आहे. आणि हा जर ॲटिट्यूड प्राप्त झाला ना, तर आपल्याला कुणाविषयी राग द्वेष वाटणार नाही, कारण आपला पर्पज क्लिअर झालेला आहे आपल्याला पुढे जगण्याचा, की मला माझी डेव्हलपमेंट करायची आहे, माझी आत्मशुद्धी करायची आहे. त्यामुळे बाजूचा माणूस कशा वागतो त्याच्याकडे माझं फारसं लक्ष जात नाही. त्यामुळे हा ॲटिट्यूड प्राप्त होणे हे फार आवश्यक आहे. त्याच्याने जीवनाचा दृष्टिकोनच बदलतो पुढे. सो अशा योगाच्या बाबतीमध्ये काय होतं की नैष्टिकी किंवा ओरिजिनल शांती त्याला प्राप्त होते. तो 12व्या सूत्रात म्हणतो आहे की युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकीम अयुक्त कर्मकारेण कामकारेण फले सक्तो निबध्यते. की अशा प्रकारचा संधी बघूया. युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतीम आपनोती, वर्णवेलन आहे, नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्त निबद्धते. एकच सक्ती, एकच संधी आहे. सक्तचं विसर्गस्य उत्व अनंतरम गुणसंधी. सो अशा प्रकारचा जो युक्त किंवा योगी आहे तो काय करतो आहे, कर्मफलम त्यक्त्वा, कर्मफळाचा त्याग करतो, पण आसक्ती, पहिल्या आसक्तीचा त्याग केला की मला ते काहीतरी मिळायचं होतं, माझी इच्छेचा आधी त्याग आणि नंतर मिळाल्यानंतर त्या फळाचा पण त्याग. ओके, कर्मफलम त्यक्त्वा नैष्ठिकी शांतीम आपनोती, आणि शाला एक शांती मिळते, आणि ती शांती कशा प्रकारची असते की इट्स ओरिजिनल शांती. किंवा आता हा शांती शांतीमधला जो फरक आहे ना, तो अनुभवाचा विषय आहे. ऑफरिंग द रिझल्ट्स ऑफ ॲक्टिव्हिटीज योगी अटेंड एव्हर लास्टिंग पीस, म्हणजे प्रचंड शांती असते त्याच्यामध्ये, समाधान किंवा काय म्हणू आपण त्याला, दॅट कॅनॉट बी डिस्क्राइब्ड. ओके, सो अशा प्रकारची नैष्टिकी शांती, निश्चितता किंवा जी ओरिजिनल शांती आहे, पीस. तुम्ही बघाल की लहान मुलांमध्ये, लहान 1.5-2 वर्षाचं मुलं असेल, त्याचं खेळणं तुटलं ना तरी त्याला काही फरक पडत नाही. ओके, कारण ही इज नॉट अटॅच टू दॅट. त्यामुळे बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांमध्ये पण दिसतात काही गोष्टी, 20-25-30 वर्षी पण पण फार कमी दिसतात की त्यांना काही फरक पडत नाही, नाही ठीक आहे, आय एम हॅपी विदाऊट एनिथिंग. ती जी ओरिजिनल शांती असते 6 महिन्याच्या मुलाची, वर्षाच्या मुलाची, की त्याला काहीही तुम्ही केलं तरी त्याला काहीही फरक पडत नाही. ही इज ऑलवेज हॅपी, ही इज ऑलवेज स्माइलिंग. ओके, ती नैष्टिकी शांती आहे मुळात. मग नंतर नंतर मूल मोठं होतं आणि विकार वगैरे, त्याला सगळं इगो वगैरे येतो आणि तो काय काय गोष्टी त्याला षड्रिपूंमध्ये तो लिप्त होतो, आणि मग नंतर आपण मोठे होतो आणि ती नैष्टिकी शांती नष्ट होते. ओके, किंवा ती आपली कुठेतरी हरवून बसते, नष्ट नाही होत, हरवून बसते, तर ती ओरिजिनली पुन्हा प्राप्त करता येते या मार्गाने. अयुक्त कर्म कामकारेण फले सक्त निबद्धते. पण अयुक्त जे असतात किंवा जे कर्मयोगी नसतात, ज्ञानयोगी नसतात, ते काय करतात की म्हणजे काम कार्याने फलामध्ये, म्हणजे फळामध्ये, कर्मफळामध्ये सक्त निबद्धते, ते सक्त होऊन जातात. आणि निबद्धते अशा शब्द वापरल्या, नियोग बध धातू आहे. त्यामुळे फेअरेस हू दोज हू बिंग इम्पेल्ड बाय देअर डिझायर्स बिकम इंटॅजलमेंट इन द फ्रुट्स ऑफ ऍक्शन. निबद्धते शब्द वापरलाय म्हणजे ते त्याच्यात अडकत जातात, म्हणजे त्यात नुसते बांधले गेलेले नाहीयेत, ते गटांगळ्या खातात त्याच्यामध्ये. ऍक्च्युअली स्पीकिंग मराठीत एक शब्द आहे की ते त्याच्यामध्ये, म्हणजे त्यातून बाहेर नाही पडू शकत, अशा प्रकारची त्यांची अवस्था प्राप्त होते. सो योगी मनुष्य काय विचार करतो की आय एम डुईंग माय ऑल कर्मा फॉर द सेक ऑफ आत्मशुद्धी अँड फॉर द सेक ऑफ गॉड, असं त्याचा थॉट प्रोसेस असतो. त्यामुळे ही नैष्टिकी ओरिजिनल शांती त्या योगाला प्राप्त होते. पुढे काय होतं त्या माणसाचं की
हॅपीनेस ऑफ कर्मयोगी किंवा जितेंद्रिय किंवा वशी, या सूत्रामध्ये वशी असा शब्द वापरलेला आहे. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन् कारयन्. संधी बघूया. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते, सवर्ण दीर्घ संधी आहे, सुखम वशी, नवद्वारे पुरे देही नैव, न योग एव वृद्धी संधी, कुर्वन् न, वर्णमेलन आहे फक्त, कारयन. आता कुर्वन् हा शत्रू प्रत्यय आहे क्रू धातूचा, परस्मैपदी. कारयन निजंत आहे, निजंत शत्रू प्रत्यय आहे. त्याच्यामुळे आता नवद्वारे असा शब्द इथे वापरलेला आहे. तर साधारणतः बऱ्याच लोकांना माहिती असतं, परंतु काही लोकांना माहिती नसेल तर सांगते की आपल्या शरीरामध्ये 9 द्वार आहेत, 9 गेट्स. 9 गेट्स असलं म्हणून नवद्वार पुर असं या शरीराला म्हटलं जातं. 9 दार कुठले? 2 डोळे, 2 नॉस्ट्रिल्स, नाकपुड्या, 2 म्हणजे कर्ण किंवा इयर्स, त्याच्यानंतर मुख आणि युरिनरी आउटलेट आणि स्टूल आउटलेट, ओके, ॲनल आउटलेट. तर अशा प्रकारची 9 द्वारं आहेत. या 9 म्हणून हे जे शरीर आहे याला 9 द्वार असलेलं किंवा 9 गेट्स असलेलं एक शहर मानलं जातं किंवा एक सिटी मानली जाते. ओके, असे एक संकल्पना आहे योगामध्ये. सर्व कर्माणि मनसा संन्यस्य आस्ते सुखम वशी. म्हणजे सर्व कर्म मनाने संन्यस्य करून, लबंत प्रत्यय, संन्यस्य म्हणजे कंट्रोल करून, सुख आस्ते, आस्ते म्हणजे तिष्ठते. आस धातू आहे, तो तिष्ठ म्हणजे तो राहतो, तिष्ठती असं त्याचा अर्थ आहे. तो राहतो. कसा राहतो? सुखम वशी. कोण राहतो? वशी म्हणजे जो जितेंद्रिय आहे, ज्यांनी अशा प्रकारची सगळी आसक्ती आणि कर्मफळावर कंट्रोल मिळवलेला आहे, ज्यांनी नैष्ठिकी शांती प्राप्त केलेली आहे, तो मनुष्य म्हणजे त्याला वशी अशी संज्ञा आहे, तो सुखाने राहतो. सुखम आस्ते. आता वशी सुखमची द्वितीय आहे, द्वितीय एकवचनात आहे. का? तर आस्ते गत्यर्थ धातू आहे म्हणून कर्मपदस्य द्वितीय आहे तिथे. ओके, आस्ते गत्यर्थक असल्यामुळे जसं गृहम गच्छामी म्हणतो तसं, त्यामुळे कर्मपदस्य द्वितीय झालेली आहे. नाहीतर मग इथे सुखेन असं असायला पाहिजे, तृतीय अपेक्षित आहे तिथे, परंतु आस्ते गत्यर्थकातू असल्यामुळे सुखम झालेलं आहे. नवद्वारे पुरे देही. 9 द्वार असलेल्या ह्या पुरामध्ये सप्तमी एकवचन देही. काय? देही म्हणजे देहीन, इनी प्रत्यय आहे. देही काय करतो? म्हणजे आत्मा. देही म्हणजे आत्मा, देहामध्ये राहणारा तो. देहे अस्मिन अस्ति वा. तो आत्मा काय करतो? न एव कुर्वन् म्हणजे काहीही करत नाही आणि काहीही न करता, शत्रू प्रत्यय आहे ना, त्यामुळे काहीही न करता किंवा न कार्यन किंवा काहीही न करविता सुखाने राहतो. सुखम आस्ते. ओके, सेल्फ कंट्रोल, दिस काइंड ऑफ जितेंद्रिय और दिस काइंड ऑफ वशी person, this kind of washi person reside happily in the city of these 9 gates without going or getting things done. ओके, तो अशा प्रकारचा त्याला ह्या त्याच्या काय म्हणू आपण, ह्या त्याच्या अचिव्हमेंट्स आहेत त्या योग्याच्या. मग आता तुम्ही म्हणाल की कोणीच करत नाहीये, तो आत्मा करत नाहीये, मग करतंय कोण? आपण आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालतात कशा? ओके, सो त्यांनी उत्तर दिलेलं आहे की प्रकृती डू अँड नॉट द गॉड किंवा नॉट द आत्मा. ओके, किंवा नॉट द परमेश्वर. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की जेव्हा अज्ञानी लोकांची अशी स्टेटमेंट्स तुम्ही ऐकली असाल की देवानी मला हे दुःख दिलं, देवानी मला ते अपयश दिलं. देव काहीच देत नसतो. बऱ्याच वेळेला अशा स्टोरीज पण सांगितल्या जातात की तू मला एवढं का दुःख देतोस किंवा तू मला एवढं असं का केलंस, तू मला तसं का केलंस, म्हणजे माझ्या बाबतीत वाईट होतं तर तेव्हा तू कुठे गेला होतास, अशी बिचारे दुःखामुळे असं त्यांची वचनं असतात. सो परमेश्वर कशामध्येच इन्व्हॉल्ड नाही आहे. ओके, तर त्याचं किंवा आत्मा, मूळ परमात्मा हा कशामध्येच आहे. कारण आपण जेव्हा 13वा अध्याय बघू, अक्षर ब्रह्मयोग, त्यावेळेला बघू की परमात्मा आणि आत्मा याच्यामध्ये एक फरक आहे. तो आपण तेव्हा बघू. तो आपल्या आतमध्ये बसलेला परमात्मा काहीच करत नसतो, गॉड काहीच करत नसतो, करत असते ती प्रकृती. ओके, सो 14व्या सूत्रामध्ये तो म्हणतो आहे की न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. संधी
न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः. नाही, संधी फक्त स्वभावः तू मध्ये विसर्गस्य सकारादेश आहे. सो प्रभुः लोकस्य प्रभुः कर्तृत्वम कर्माणि न सृजती. म्हणजे नायदर सेन्स ऑफ डुअरशिप नॉर कर्मा कम्स फ्रॉम गॉड. किंवा जो परमात्मा आहे तो परमात्मा हा कुठल्याही प्रकारची कर्म करत नाही, कुठल्याही त्याचं काहीही कर्तृत्व नाही. मग कर्म कोण करतो? न कर्मफल किंवा त्याचा कर्मफल संयोगामध्ये सुद्धा, कर्मफल संयोग म्हणजे कर्माच्या फळामध्ये सुद्धा त्याचा काहीही वाटा नाही किंवा त्याचं काहीही इन्व्हॉल्वमेंट नाही. मग कोण करतं? स्वभावः तो प्रवर्तते. स्वभाव म्हणजे प्रकृती. ओके, प्रकृती आपल्याकडून सगळी कामं करून घेत असे. ऑल दिस इज इनॅक्टेड बाय मोड्स ऑफ प्रकृती. प्रकृती माहिती आहे, आपण सांख्ययोग वगैरे सगळं बघितलं होतं, त्रिगुणात्मक प्रकृती वगैरे. सो प्रकृती हे सगळी कर्म करून घेत असते. ओके, आपल्याकडनं ज्या ज्या प्रकारच्या सत्व रजस तमसच्या परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये ज्या ज्या असतील प्रत्येकाच्या बाबतीमध्ये ते कर्म करत असतात. कारण काय होतं की आता जशी सात्विक पर्सनॅलिटी असतील तर ते कमी पाप करतील, राजसिक पर्सनॅलिटी असेल तर थोडी जास्त करतील, तामसिक असतील तर त्याच्यापेक्षा जास्त करतील. डॉमिनन्स सांगते, असतात तर तिन्ही, पण डॉमिनन्स जास्त असेल त्याप्रमाणे ती कधी कर्म होत असतात. मग तो कॉजेस ऑफ मोहा सांगतोय की जर तामसिक तमस डॉमिनन्स असेल किंवा इवन रजस डॉमिनन्स जरी असेल तर काय होतं की न आदत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः अज्ञानेन आवृत्तम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. संधी बघूया. न आदत्ते सवर्ण दीर्घ संधी, कस्यचित पापम वर्णमेलन आहे, न च एव वृद्धी संधी, सुकृतम विभुः अज्ञानेन आवृत्तम सवर्ण दीर्घ ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. काय करतो? द ओमनी प्रेझेंट गॉड किंवा परमात्मा डज नॉट इन्व्हॉल्व हिमसेल्फ इन एनी सिनफुल ऑर व्हर्च्युअस ऍक्टिव्हिटी ऑफ एनी पर्सन. लिव्हिंग एंटिटीज आर डिल्युडेड बिकॉज देअर इनर नॉलेज इज कवर्ड बाय इग्नोरन्स. म्हणजे काय म्हणायचं त्यांना की न आदत्ते कसे म्हणतात, तो प्राप्त होत नाही किंवा तो करत नाही. काय करत नाही? एकच मिनिट. हा, तो करत नाही. काय करत नाही? विभुहू. काय करत नाही म्हणण्यापेक्षा कोण करत नाही, पहिली गोष्ट म्हणजे कह न आदत्ते विभुहू म्हणजे परमात्मा किंवा ऑमनी प्रेझेंट जो गॉड आहे तो काय करत नाही? कस्यचित पापम न च एव क्षम्यतां कस्यचित पापम म्हणजे कुठल्याही कोणाच्याही पापामध्ये तो पार्टिसिपेट होत नाही, इन्व्हॉल्ड होत नाही. न च एव सुकृतम म्हणजे कुठल्याच्या पुण्यकारक किंवा व्हर्च्युअस ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तो इन्व्हॉल्ड नसतो. ओके, तर काय होतं की मग ते कशी पाप माणसाच्या हातून घडतात किंवा कशी वाईट कर्म माणसाच्या हातून घडतात? तर अज्ञानेन आवृत्तम ज्ञानम. सिंपल आहे की आपल्याला एखादी गोष्ट आपण चुकतो. का चुकतो? समजा एखादा इन्स्ट्रुमेंट आपण वापरत असो, तर ते एखादा रिमोट आहे, टीव्ही आहे, कुठलीही गोष्ट आहे, एखादं मशीन असतं, हायली कॉम्प्लिकेटेड मशीन आहे समजा, तर आपण एखादा मोड त्याचा चुकतो. का चुकतो? आता आपल्याला विचारलं आणि काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यात, आपण का चुकतो? कारण अरे मी विसरले ते कसं ऑपरेट करायचं ते. राईट? अज्ञानेन ज्ञानम आवृत्तम. ते मशीन मला जसं शिकवलं होतं ऑपरेट करायला तसं मी विसरले ऑपरेट करायला. माझं जे ज्ञान होतं ते अज्ञानाने आवृत्त झालं. सेम विथ द ह्युमन रिलेशनशिप्स अँड इन द संसार किंवा इन द वर्ल्ड ऑल्सो, की आपलं जे ज्ञान असतं अनेक गोष्टींमुळे, अज्ञानामुळे ते कधी कधी मोहित होतं किंवा त्याला आवरण प्राप्त होतं. ओके, आणि ते न मुह्यंती जंतवः. जंतवः जंतू इति, जंतू म्हणजे प्राणी असं त्यांना म्हणायचं आहे आणि ते प्रथमा बहुवचन आहे. म्हणजे इन्क्लुडिंग ह्युमन ऑल प्राणीज असं त्यांचं म्हणणं आहे. सो तेन मुह्यंती मानव मानव जंतव म्हणजे त्यांनी मोहामध्ये ती माणसं पडतात आणि मग त्यांच्याकडून पापकर्म घडतात. सो दिस इज अ कॉजेस ऑफ मोहा सांगितलेलं आहे की अज्ञानाने ज्ञानाचं आवरण होणं किंवा आवृत्त होणं हे मोहाचं कॉज आहे किंवा मोहाचं कारण आहे. आणि हे कारण कुठलंही एखाद्या माणसाच्या हातून पापकर्म घडत असताना त्याचा परमात्मा त्याच्यात इन्व्हॉल्ड नसतो किंवा त्याचा डीपर अनकॉन्शियस माइंड त्याच्यात इन्व्हॉल्ड नसतं.
आता काय होतं की चांगली सुकर्म करताना तर कोणी विचारत नाही की तू सुकर्म का करतोयस म्हणून. इट्स वेल अँड गुड आणि त्याचे परिणाम चांगलेच येणार आहे. पण दुष्कर्म करताना या गोष्टीचं अनालिसिस होतं की अरे असं कसं झालं. तर त्याचं कारण ते सांगत आहेत की ज्ञानामुळे सॉरी अज्ञानामुळे ज्ञान आवृत्त होतो की अरे मला माहित होतं, मी आधी तर परवा तर चांगलं केलं होतं हे मशीन ऑपरेट किंवा गेल्या वर्षी ऑपरेट केलं होतं, आता विसरले. विसरले म्हणजे अज्ञानाने तुझं ज्ञान आवृत्त झालं, आता मला पटकन आठवलं नाही. असं माणसांच्या बाबतीमध्ये घडतं आणि मोठी मोठी दुष्कर्म सुद्धा त्यांच्या हातून घडतात. ओके. एकच मिनिट. 7 मिनिट आहे तुमच्याकडे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एकच मिनिट. हा ठीक आहे, आपण एक 2 श्लोक घेऊया, मग पुढे उद्या बघू. त्यासाठी ज्ञान हे फार महत्वाचं आहे. ज्ञान आणि त्याची उजळणी. का सारखे सारखे भगवद्गीतेचे लेक्चर्स मी घेत असते किंवा पतंजली योगसूत्राची माझी पण उजळणी होते आणि तुमची सुद्धा. कारण कसं आहे माहिती का, जेव्हा आपण भांडी घासतो, रोज भांडी घासतो, जरी भांडं वापरलं नाही तरी तरी ते घासावं लागतं. तसं हा जो ह्युमन हे आहे, ब्रेन आहे, त्याला सारखं सारखं ज्ञान प्राप्त करून द्यावं लागतं. की ज्ञान इज इक्वल टू अ सनशॉवर. की सनशॉवर म्हणण्यापेक्षा ते म्हणजे सूर्यप्रकाशासारखं आपल्याला उपयोगी आहे. या पृथ्वीवर सूर्यप्रकाश अत्यावश्यक आहे. सूर्यप्रकाश नसेल तर पृथ्वीवर काहीही राहणार नाही. तसं माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा ज्ञानप्राप्ती, सत्संग, आपण वेगळ्या परिवाराच्या ह्याला जात असतो, ते फार आवश्यक आहे. रोज उठून हे बुद्धीची स्वच्छता करणं फार आवश्यक आहे. नाहीतर मनुष्याचं लाईफ हेल सारखं होऊन जाईल किंवा नरकासारखं होतं. त्यामुळे हे सारखं 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 ज्ञानप्राप्ती करणं आवश्यक आहे. ज्ञानेन तू तत् अज्ञानम येषाम नाशितम आत्मनः तेषामादित्यवत् ज्ञानम प्रकाशयति तत्परम. संधी विग्रह. ज्ञानेन तू तत् अज्ञानम, जष्ट्व आहे, तकारस्य तकारः, येषाम नाशितम आत्मनः, वर्णवेलन आहे फक्त, तेषाम आदित्यवत ज्ञानम, तेषाम आदित्य वर्णवेलन, आदित्यवत ज्ञानम, पहिला तकारस्य दकारः जश्वसंधी, अनंतरम दकारस्य जकारः श्चुत्वसंधी. ज्ञानम प्रकाशयति तत्परम. ओके. ज्ञानाने काय होतं किंवा येशाम म्हटलेलं आहे, येशाम आत्मनः ज्ञानेन, म्हणजे ज्यांच्या आत्म्याच्या ज्ञानाने, तत् अज्ञानम नाशितम, ते अज्ञान नाशित होतं किंवा नष्ट होतं. म्हणजे हा जो मगाचा श्लोक आपण बघितला, अशा परिस्थितीमध्ये सगळी माणसं पडतात. हे मोहाचे क्षण सगळ्या माणसांना प्राप्त होतात. परंतु काही लोकांच्या हातूनच दुष्कर्म करतात. काही लोक ज्ञानाच्या सनशॉवरनी किंवा ज्ञानाच्या सूर्यप्रकाशाने दुष्कर्म करत नाहीत. तर ते पुढच्या ह्याच्यात, आता जे मोहात पडले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये 15व्या श्लोकात सांगितलेलं आहे की ते मोहात पडतात. पण काही लोक, सगळी लोक या एंड पॉइंटवर येतात किंवा त्या मोहाच्या क्षणामध्ये येतात. परंतु ज्यांचं अज्ञान ज्ञानाच्या, स्वतःच्या आत्मज्ञानाच्या प्रकाशाने नष्ट झालेलं आहे, तेषाम आदित्यवत तत् ज्ञानम परम प्रकाशयति. म्हणजे त्यांचं ते ज्ञान सूर्यप्रकाशाप्रमाणे आणि उत्कृष्ट काय म्हणू, सूर्यप्रकाशामुळे ते तळपतं किंवा प्रकाश देतं आणि म्हणून त्यांच्या हातून काही वाईट कर्म घडत नाहीत. बट फॉर दोज हुज इग्नोरन्स इज डिस्ट्रॉयड बाय नॉलेज ऑफ आत्मन, सुप्रीम एंटिटी इज रिव्हील्ड जस्ट ॲज सन इल्युमिनेस एव्हरीथिंग. म्हणजे सूर्यप्रकाश आल्यानंतर जशा मळब दूर होतो, आपण म्हणतो ना की सूर्य आला आणि सगळी ढगांचं जे मळब होतं ते दूर झालं, तर असं काही लोकांच्या बाबतीमध्ये होतं आणि मग त्यांच्यातून काहीही दुष्कर्म किंवा पाप घडत नाही किंवा घडू शकत नाही. ओके. मला असं वाटतं आपण इथेच थांबूया, कारण हा पुढचा श्लोक थोडासा ह्याच्यामध्ये समास जास्त आहेत. तद्बुद्धयः तदात्मनः, वाचून घेते मी समास, आपण उद्या परत एकदा वाचू. तद्बुद्धयः तदात्मनः तन्निष्ठाः तत्परायणाः गच्छन्ति पुनरावृत्तीं ज्ञान निर्धूत कल्मषाः. याच्यात 4-5 समास आहेत. सो अशा प्रकारची माणसं काय करतात, दोज हुज इंटेलेक्ट इज फिक्स्ड इन गॉड, who are completely absorbed in God with firm faith in him, quickly reach the state from which there is no return. म्हणजे ते पुनरावृत्तीला प्राप्त होत नाहीत किंवा ते पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत. देअर ऑल सीन्स हॅव बीन डिसेबल्ड बाय द लाईट ऑफ नॉलेज. ज्ञानप्रकाशाने त्यांची सगळी कर्मांची किंवा जी दुष्कर्म असतात किंवा जी काही वाईट दुष्कर्म, म्हणजे अगदी टोकाची दुष्कर्म नाही,
छोटी छोटी पण दुष्कर्म असू शकतात, ती सुद्धा नष्ट होतात. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. मी हे स्लाइड थांबवते, 2च मिनिटं राहिलेत. लेट मी स्टॉप माय प्रेझेंटेशन अँड देन रेकॉर्डिंग ऑल्सो. एकच मिनिट. मग वाटल्यास तुम्ही प्रश्न घेऊ शकता. उद्या आपण 17वा श्लोक पुन्हा एकदा घेऊ. ओके. थँक्यू. धन्यवाद.